बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जलवा चालल्याचं दिसून येत आहे। गेल्या वेळीपेक्षा संयुक्त जनता दलानं म्हणजेच जेडीयूनं मोठी कामगिरी केली आहे। भारतीय जनता पक्ष आणि लोक जनशक्ती पक्षासोबत लढत असलेला जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ लागलाय। त्यामुळे निवडणुकीनंतर नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का हा प्रश्नच मिटलाय। 2020च्या निवडणुकात जनता दलानं अत्यंत खराब कामगिरी केली होती। त्यांना केवळ 43 जागा मिळाल्या होत्या। मात्र यंदा नितीश कुमार यांच्या जनता दलानं गेल्या वेळीपेक्षा दुप्पट जागा मिळवल्याच्या दिशेनं आगेकूच सुरू केली आहे। भारतीय जनता पक्ष 79 जागांवर तर चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष 22 जागांवर आघाडीवर आहे। महागठबंधन दारुण पराभवाच्या छायेत आहे। तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला गेल्या वेळच्या तुलनेत अर्ध्या जागाही टिकवता येतील की नाही अशी शंका आहे। राष्ट्रीय जनता दल 38 तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे। रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला एकाही जागेवर अद्याप तरी आघाडी दिसत नाहीये।